तयार राहतील. शिकांनी तुम्ही या पुढे. सर्व यशवंतांना इथून पुढे विनंती आहे की तिघं चौघच बोलायचे बाकी आहेत आणि आपल्याला कार्यक्रम लवकर संपवायचा, पाहुण्यांना पण जायचं, त्यामुळे अगदी थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावं. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ठाकरे सर आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांना प्रथम मी नम्रतापूर्वक नमन करतो. आणि इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रांना, विशेषतः दाराच्या बाजूला रॅम्पवर जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून गेले 3 तास उभे राहून हा कार्यक्रम शांतपणे टाळ्या वाजवून आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व मित्रांना मनापूर्वक मी धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता झालंय कसं, 50 ओव्हरची मॅच 46 ओव्हर सर्व बॅट्समॅन खेळून गेलेले आहेत. 4 ओव्हर मला मिळालं. सरांनी इशारा केला मॅच डिक्लेअर करणार आहे, पण तरी 4 ओव्हर तर 4 ओव्हर. तसं पाहिलं तर 2009 ते 2017 पर्यंतचा हा प्रवास थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे सर. कारण बरेचसे विद्यार्थी, मला असं खात्री आहे माझं ऐकल्यानंतर जर सलग 15-20 विद्यार्थ्यांनी हात वर केले तर मी लगेच बसेल. मी आपला अजिबात बोर करणार नाही. तर सांगतो की आपल्या सर्वांना चित्रपटांची आवड आहे, मला तर खूपच आवड आहे. असा एक सीन आपण पाहिलेला असेल आपल्याला, अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो सारी कायनातों से तुमसे मिलाने की साजिश लग जाती है. और आज आप सबने और एमपीएससी ने मुझे मेरी मंजिल पे मिला दिया है. ही जी ट्रॉफी आहे, याच्यावरची ही जी राजमुद्रा आहे, हे मेरी ख्वाहिश थी. राजपत्रित अधिकारी होऊन समाजासाठी काहीतरी करणं ही माझी इच्छा होती. का असावी माझी इच्छा? कोण आलोय मी? तर सर, मी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील माळेगाव या छोट्याशा गावातून आलेलो आहे, ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही, पण ईश्वराने आमच्या सर्वांना, नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा या सर्वांना बुद्धीचं एक वरदान दिलेलं आहे. आजही आपण पाहतो महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा असेल. माफ करा सर, माझ्यावर शिस्तभंग झाला तरी चालेल, मी 4 मिनिटाची मर्यादा ओलांडणार आहे. या क्षणासाठी मी 10 वर्ष वाट पाहिलेली आहे. माझा प्रवास सांगायचा तर 1ली ते 4थी पर्यंत माझं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव या ठिकाणी झालं. माझे वडील व्यसनाधीन होते, दारूचं व्यसन होतं, निरक्षर होते. आई माझी इथं आलेली आहे. सरांनी सांगितलं की माझ्या आईला एमपीएससीचं एम माहिती नाहीये, पण आज तिच्यामुळे मला तिचा उल्लेख एमपीएससीच्या माझ्या अध्यक्षांसमोर करता आला, हे केवळ तिच्यामुळे आहे. ती कोणी क्लास 1 अधिकारी आहे असं तुम्हाला वाटलं असेल, क्लास 2 असेल, ऍटलिस्ट IT कंपनीमध्ये असेल, ऍटलिस्ट शेतकरी तरी असेल, पण तसंही नाहीये. आमच्याकडं 1 स्क्वेअर फूट सुद्धा शेती नाहीये. मग कसं केलं तिने घरकाम केलं, मोलकरी नाही ती, पण मला अभिमान आहे. जर डिवाइस तिचा मुलगा डिवाइस होत असेल तर कौतुक आहे. शिक्षण अधिकाऱ्याचा मुलगा शिक्षण अधिकारी होत असेल सर तर कौतुक आहे, मी मान्य करतो. पण मोलकरणीचा मुलगा जर वर्ग 1 अधिकारी होत असेल तर ह्या काळात त्याला नाहीये, त्या मार्गीला आहे. आणि ह्या काळात माझ्या आज इथून जे मी दरवर्षी वाढ करीन, भाई तुम्हाला यावं असं माझी इच्छा आहे. माझं कारण की मला माहिती आहे आपल्याला चित्रपटामध्ये मोलकरणीचा मुलगा हिरो वाटलेला आवडतो, पण प्रत्यक्षात आज 10 वर्षांनंतर तिचं नाव तिच्या आई वडिलांनी संजीवनी ठेवलं होतं. त्यांना माहित नसावं की तिच्या पुढे येणाऱ्या मुलाला ती कष्टाने संजीवनी देऊन जगवणार आहे.
आपण मी थांबावं म्हणून जर उभं राहिला असेल तर मी थांबतो. आयोगाचे आज शिस्तभंगाची कारवाई झाली, आईसाठी फाशीवर जायला तयार आहेत. अशी आई भेटली पाहिजे अशी वाटतं. तर सांगायचा मुद्दा असा की 4थी पर्यंत माझं शिक्षण शेवगाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत झालं. तिथे माझे चुलते होते, वडिलांना शुद्ध नसायची, अतिशय चांगला माणूस. परंतु एखादं व्यसन लागलं तर त्यांनी स्वतःला संपून घेतली. दारू पाहिजे, सकाळी उठल्यानंतर प्रथम दारू प्यायला लागायची त्यांना. आमच्या चुलते सर्जेराव भिसे, मला खात्री आहे की जर हे भाषण जर युट्यूबवर गेलं तर त्यांना खूप आनंद होईल. सर्जेराव भिसे या माणसाने माझ्यातला चांगला माणूस घडवलाय. जो माणूस एक साधा कारकून म्हणून एका खासगी दुकानात काम करतो, त्याने आपल्या पुतण्या, आजकाल आपण सख्या भावाला जो म्हणत नाही, त्याने आपल्या पुतण्याला शिकवलं. मी जर अभ्यास करत नसेल तर मला मारलं. पण तरी 4थी नंतर वडिलांनी भांडणं करून आई वडील नगरला कामानिमित्त आले. वडील वॉचमॅनचे काम करायचे हॉटेलवर, आई घरकाम करायची आणि एका टपरीमध्ये आम्ही राहायचो, माझा एक छोटा भाऊ आणि मी. मग वडिलांनी भांडणं करून मला चुलत्याकडून घेऊन आलं. पण चुलत्यांना असं वाटायचं हा नगरला गेला, शहरात गेला की हा वाया जाणार आहे, त्यांचा विरोध होता. परंतु आमचे वडील मोठे, त्यांनी लहान भावाचं ऐकलं नाही, मला घेऊन गेले. परंतु आईने मला शिकवत राहिलं. 10वीला गेलो. माझ्या आईला वडिलांना माहित नसायचं मी कितवीला शिकतोय. परंतु 10वीला एकदा काय गंमतच झाली. 1998 साली 10वीच्या निकालामध्ये मला 80% मार्क मिळाले आणि आमच्या आई ज्यांच्या घरी काम करत होती त्यांच्या मुलाला 82% मार्क मिळाले. तो नगरमधल्या टॉपच्या विद्यालयामध्ये शिकत होता. तर जेव्हा त्या आमच्या आईच्या मालकीला कळलं की यांच्या मावशी म्हणतात ना मुलकर्मीला, मावशीच्या मुलाला 79% पडले, त्यांनी विचारलं कुठल्या शिकवण्या लावल्या होत्या, काय केलं होतं. ती म्हटली मला माहितच नव्हतं 10वीला आहे म्हणून. म्हणजे शिकवणी तर जाऊ द्या, तिला फक्त एवढंच माहिती होतं की माझा मुलगा शाळेत शिकला पाहिजे, त्याला 10 रुपये फी, परीक्षा फी, घटक चाचणीची 10 रुपये लागली. तर मी आईच्या कामावर जाऊ तिथे उभा राहायचो. मला वाटायचं 10 रुपये मग आगावीत कसे. मी 8 दिवस मुदत संपेपर्यंत शिक्षकांना द्यायचोच नाही. मग शिक्षक जर खूपच मागं लागले तर मी आईला सांगायचो आई बाई 10 रुपये लागतात. मग ती म्हणायची अगोदर कधी सांगितलं, घेऊन जा. वळकुटी केलेली ती नोट आज मला वर्ग 1 करून गेलेली आहे. 1910 झाल्यानंतर त्याच वर्षी वडिलांचं लिव्हर दारू पिऊन पिऊन खराब झालं होतं. वडिलांचं निधन झालं. मग सगळे जण आईला म्हणायला लागले आता काय करणार, नगरसारख्या मोठ्या शहरात तू 2 मुलं सांभाळणार कशी. मी 10वीला, 15 वर्षाचा आणि मुलं लहान भाऊ 7वीला. तर ती म्हटली मी कष्ट करीन पण याला वाढवणार. त्या कारण तिला त्या मालकिनीने सांगितलं होतं की हौशार, तेव्हा तिला कळलं होतं. त्यानंतर ती म्हटली इथून पुढं माझा जन्म तुझ्यासाठी आहे. तिने 10 काम करत असेल तर 20 केले. मला माहिती नाही तिला 100 रुपये महिना मिळत असेल किती भांडे घासल्यानंतर, किती धुणं धुतल्यानंतर. पण तिने मला 12वी सायन्स पर्यंत शिकवलं. तिथेही 86-90% ग्रुप आला. परंतु पैसे नसल्यामुळे मी डीएडला गेलो. डीएड केल्यानंतर वसेल डीएड झालं. डीएड करून आल्यानंतर परत नोकरी मिळाली नाही. खाजगी संस्थेत 1000 रुपये महिन्याने मी जायला लागलो. तिथं 1.5 वर्ष नोकरी केली. त्यानंतर भोर तालुक्यात सर वरंदा घाटामध्ये, आपण जो भूगोलमध्ये वाचतो वरंदा घाट, भोर महाड, त्या घाटामध्ये शिरगाव फाट्यापासून 5 किलोमीटर अंतर दुर्गाडी नावाचं एक गाव आहे. भोर पुणे जिल्ह्याचं शेवटचं, पलीकडे रायगड जिल्हा. तिथं माझी शिक्षण सेवक म्हणून नेमणूक झाली. तिथं मी काम शिक्षक म्हणून करू लागलो. तिथं मला शेख सर, पांगारे सर, आवटी सर, संकपाळ सर यासारखी अनुभवी माणसं भेटली आणि मला श्रीकांत जाधव सर, म्हणजे माझ्या जीवनातले जे माणसं आहेत, पहिले माझी चुलते, नंतर आई आणि श्रीकांत जाधव इथं आलेला आहे. मला वाटतं त्यासाठी पण आपण टाळ्या वाजवतो. मी तर कसा असावा. तो कोल्हापूरमधून आलेला होता. तो म्हणायचं तुमच्याकडे इकडे सगळे मुलं डीएडला करा. मी म्हटलं तुम्ही पंचगंगेचे आहेत, निसर्गाचा वरद असं तुमच्यावर आहे, परंतु आमच्यावर